समाधानकारक उत्तर त्यांना मिळाली? बघा, आता याच्यामध्ये कोर्टासमोर गावगाही देऊन 3 दिवस उलटले. गुन्हा दाखल न झाल्यामुळे माझ्या क्लायंटच्या नातेवाईकांना धमक्या येत आहेत, त्यांना इथे हुसकावून देण्याच्या धमक्या देत आहेत. स्थानिक काय राजकारणी नाटकं करतायत, हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत. आणि हे जे 92चे बॅचचे जे अधिकारी, त्या काळातले जुने एन्काउंटर स्पेशलिस्ट, यांना जिन लोग आता सरकारने काय केलं, ते जुने चावल को ही उठा करके संजय शिंदे को इसमें लेकर के इस तरह से वो एन्काउंटर करा है. ते काय करायचे त्या काळामध्ये, एन्काउंटर केला तर तो फिर्यादीचे घरचे असायचे, त्यांना घेऊन यायचे, आमची काय तक्रार नाही काय नाही, झालं एन्काउंटर क्लोज. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, तीच कुठेतरी वापरायचा प्रयत्न केला जातोय. आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर असल्या कारणाने बाबासाहेब हे म्हणतात की जिथे माझे विरोधक जास्त विरोध करू लागतात ना, त्यावेळेस मी एकदम योग्य मार्गावर आहे. पण ज्यावेळेस विरोधकांचा विरोध थांबतो तर माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मी गृहीत धरतो. आणि म्हणून जेवढा आम्हाला आता विरोध केला जातोय, म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर मार्गावरती कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने काम करतोय असा मला पूर्ण विश्वास आहे. नेक्स्ट सर, हायकोर्टाच्या जी ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये जो गुन्हा नोंद करण्याचा जे काही आदेश देण्यात आलेला आहे तो सीआयडीला देण्यात आलाय की मुंब्रा पोलिसांना? हायकोर्ट आदेश त्याच वेळेस देईल ज्या वेळेस सरकार म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. सरकारने म्हणावं ना, सरकार काय म्हणालं, आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर स्टेप्स घेणार आहोत. कशाच्या आधारावर? मेहरबान न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी जे कस्टोडियल डेथ इन्क्वायरी अंडर सेक्शन 196 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या अनुषंगाने जे त्याचे फाइंडिंग्स आहेत, त्या फाइंडिंगच्या अनुषंगाने क्लिअर मर्डर आहे असं असताना पण ते आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू, कायदेशीर पोलीस आमचे करतील असं म्हटल्यानंतर 20 तारखेची ग्वाही आहे, अजूनपर्यंत करण्यात आली नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने न कर्तव्य केल्यामुळे अशा पद्धतीने विटनेसला गुन्हा दाखल होण्याआधीच टेम्परिंग चालू झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती नेमकं कोणाचा दबाव आहे, काय नेमका आरोप केले, नाव सांगितले, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ना अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे यांच्या अगोदर काय वैमनस्य होतं का, त्यांच्या बांधाला बांध होता का, काय झगडा होता असं मला कुठे तपासात तर आढळून आलं नाही. परंतु त्याचा अशा पद्धतीने हत्या तर झालेली आहे हे स्पष्ट आहे, पण हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आणि कोण कोण याच्या पाठीमागे सामील आहेत, जसे ते म्हणतात ना आका, कोण ते सुरेश धस म्हणतात, याच्यामध्ये पण कोणी राजकीय आका आहे का? तर सुरेश धसांनी याच्यावरती पण कधीतरी बोलावं, आका कोणतरी आका याच्यामध्ये पण असू शकतो. कारण की बरोबर निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवूनच त्याच कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तर याच्यामध्ये देखील राजकीय आका काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तपास व्हावा असं मला कळतं. कारण की त्यांचं वागणं ज्या पद्धतीने आहे, अक्षय शिंदेची फॅमिली ती लोक मेहनती करणारी आहेत, कष्टाने कमवून खाणारी लोक आहेत. अजिबात ते कधी माझ्याकडे देखील होते, फक्त त्यांनी अक्षयचा दशक्रिया विधीच्या संदर्भातच त्यांची काही विनंती होती ती मी मान्य केली, त्यांनी तेवढीच ती माझ्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली. त्याच्या व्यतिरिक्त कधीही त्यांनी माझ्याकडे, मी त्यांना ऑफर करीत असताना देखील कुठल्याच गोष्टीची त्यांनी आर्थिक सहाय्य द्या असं कधी बोलले नाही. ते सन्मानाने स्वाभिमानाने कष्ट करून खाणारी लोक असताना ज्या वेळेस लढाई आता जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली असताना त्यांना कुठेतरी राजकीय दबाव असून हे आरोपी पोलिसांनी अटक न केल्यामुळे ते मोकाट असल्या कारणाने ते विटनेसला टेम्परिंग करतायत. आणि म्हणून याच्यामध्ये तात्काळ अटकेची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे, कस्टोडियल डेथ आहे, कस्टोडियल मर्डर आहे आणि एन्काउंटर झालेला आहे, फेक येतो क्लिअर दिसतंय. सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग आहे की अशा पोलिसांना बेलही देऊ नका, की ज्यांनी असं असताना देखील पोलीस गुन्हे दाखल करत नाही. त्या अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये संजय शिंदेची FIR मेलेल्या माणसाच्या विरोधात 307 दाखल केली ना तात्काळ, त्याच्यात काय सपोर्टिंग मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट, काही पुरावे नव्हते ना काही. मग याच्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयाच्या जे काही रिपोर्ट्स फाइंडिंग आहेत त्याला काय रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही? अजूनही काय राजकारणी म्हणतायत तो नराधम होता. मग तुमच्यावरती जर एखाद्याने आरोप लावला मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, अजून कोर्टाकडून सिद्ध झालेलं नाही असं का? म्हणजे गरीबाला वेगळा न्याय आणि तुम्ही राजकारणी श्रीमंत म्हणून तुम्हाला वेगळा नाही का? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक राज्यामध्ये आम्ही विषमतावादी व्यवस्था खपवून घेणार नाही.
परभणीच्या याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्या ज्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी स्वमोटो एफआयआर घेतला ना. मग याच्यामध्ये पोलिसांनी स्वमोटो जर ते आले नसतील अक्षय शिंदेच्या आई वडील समोर, मग तुम्ही स्वमोटो एफआयआर का दाखल केला नाही? याच्यामध्ये पोलिसांना राजकारण्यांना वेगळा न्याय आणि गरीब संडास साफ करणारा असेल त्यांना वेगळा न्याय आहे असे स्पष्ट या व्यवस्थेत दिसतंय. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आम्ही वकील हे अजिबात खपून घेणार नाही. आम्ही याचा कडाडून मुकाबला करू. कोर्टाने आदेश दिलेले आहेत, मात्र 2-3 दिवस उलटून गेले त्याला, अजून एफआयआर होत नाहीये. नेमकं पोलिसांशी चर्चा झाली, काय कारण सांगितले त्यांनी? इतकंच सांगितलंय की आम्ही सीआयडी कडे जो एडीआर दाखल आहे त्या एडीआरची माहिती घेऊन पुढची कारवाई करू. परंतु हे उत्तर कायद्याला धरून नाही. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जर मेलेल्या माणसाविरोधात 307 तुम्ही घेता ना, आता रिपोर्ट आलाय तुम्ही दाखल का करत नाही? काय अडचण आहे तुम्हाला? कुणाला वाचवताय तुम्ही? याच्या पाठीमागे कोणीतरी राजकारणी आहे, स्थानिक कोणीतरी राजकारणी असण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणं अधिक घाईचं होईल. जरा तपास तर पुढे होत जाऊ द्यात. आणि मला देवाभाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवाभाऊने आत्ताच म्हटलेलं आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचंय. म्हणून बदलाचं राजकारण, हे हसू नका मी सिरियस बोलतोय, बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे. आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये. पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही. ते स्वतः वकील आहेत आणि आमच्यासारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे. तुम्ही समजून घ्या, याच्यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात त्या दिवशी हाताचे ठसे वेपनवरती भेटत नाही, हाता बाटलीला त्याच्या अक्षय शिंदेचे जे काही फिंगरप्रिंट्स मिळत नाही कारण की त्या दिवशी पाऊस होता. आता यांनी काय सर्टिफिकेट आणलं त्या दिवशी का? तिकडे त्यावेळेस पाऊस होता आणि मग ठाणे जिल्ह्यामध्ये ते कोकणामध्ये पाऊस पडला असेल, त्यांना ते वाटलं असेल. परंतु अशा तपासाधीन मॅटरमध्ये कमेंट करणे म्हणजे ज्यांच्यावर आरोप कोर्टाने रिपोर्टमध्ये अरायव्हल फाइंडिंग्स दिलेल्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन, रिपोर्ट्सच्या विरोधात जाऊन जर अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत तर ते गृहराज्यमंत्री असताना तपासामध्ये अडथळा निर्माण करतायत. म्हणून आता आम्हालाही त्याच्यावरही विचार करावा लागेल. कारण की संजय शिरसाटही त्याच्यामध्ये बोलले का तो नराधम होताच. यांनी कोणी का जज झालेत का हे लोक? जर हे जज झाले असतील तर आम्ही कोर्टामध्ये वकिली करून कोर्टामध्ये का प्रॅक्टिस करायला जातो? न्यायाधीश कशाला तिथे बसलेत? यांनाच बसवा ना, राजकारण सोडा, या LLB करा आणि जज बना. तर यांना न्यायाधीश म्हणून डिसिजन देण्याचे अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर आदेशाचा कंटेम करत आहेत. आणि हे सरकारमधले मंत्री जर असे बोलत असतील तर तपासावरती प्रभाव टाकण्याचा आणि पोलिसांचा मॉरल जे अशा पद्धतीने कृत्य करतायत मर्डर सारखे, त्यांना कुठेतरी पाकप देण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि मला इतकंच म्हणायचंय की कार्यकारी यंत्रणेने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावात न येता कायदा काय सांगतो आणि लोकसेवक ते असल्या कारणाने लोकांच्या हिताचे त्यांनी निर्णय, लोकांच्या हितासाठी त्यांनी सेवा द्यावी एवढंच. ते राजकारणाचे कुठे कायद्यामध्ये लिहिलेले नाही. दे आर सर्वंट टू पॉलिटिशियन, दे आर सर्वंट टू पब्लिकच्या टॅक्समधून त्यांना जर पैसा मिळतोय तर लोकांची त्यांनी सेवा केली पाहिजे. वरिष्ठांचे आदेश ऐकताच याच्यामध्ये हा प्रकार घडलाय. याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये आणलं, अटक केली आणि एन्काउंटर केलाय? 2021ला त्याने बलात्कार केलाय. तुम्ही कलम 375चा अ वाचा. त्या कलम 375 मध्ये असं म्हटलंय की कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध जर तिच्यासोबत अननॅचरल सेक्स जर केलेला असेल तर तो रेपच्या कशे देतो. परंतु त्याच्यातला शेवटचा अपवाद जर पाहिला, तोच जर कृत्य जर 15 वर्षाच्या वरील असलेल्या, संमती नसलेल्या त्याच्या पत्नीसोबत केला तर तो गुन्हा ठरत नाही. त्या संदर्भामध्ये मी जजमेंट्स पण त्याच्यात लावलेली आहेत. तर अशा गुन्हाच घडत नाही. अशा केसची गुन्हा दाखल करायचा, त्याच्यामध्ये SIT निर्माण करायची, CP साहेबांनी ती SIT निर्माण करायची. आणि त्याच्यामध्ये बागडे साहेबांचं आता मला कळतं, बागडे साहेब त्याचे SITचे प्रमुख होते, हे तर तपास अधिकारी होते. तर त्यांचं सुपरविजन कुठेतरी कमकुवत दिसतं याच्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सुपरविजन बागडे साहेबांचं कमकुवत. एका बाजूला ते अशा गुन्ह्याची SIT दाखल करतात, सगळा SIT फॉर्म करतात, परंतु अक्षय शिंदेच्या फॅमिलीला सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही.
त्यांना धमक्या येत असताना त्यांच्या विरोधात ज्यांनी अपराध केला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, कुठेतरी याच्यामध्ये कायदा राबवणारी यंत्रणा पक्षपात करते, भेदभाव करते, असं माझं स्पष्ट अभ्यास मत म्हणून. सरकारी वकील देखील आले नाही, काय वाटतं? त्यांनीच सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडे ही कारवाई करावी, योग्य ती कारवाई होईल असं सरकारी वकील म्हणाले. न्यायालयात, पण ते मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्या, मी सिनियर पीआय समोर योग्य ती कारवाई कायदा काय सांगतो हे सांगायला आलोय. त्यांनी कोर्टासमोर ग्वाही दिलेली आहे. माझ्या क्लायंटच्या केसाला जरी धक्का लागला, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हे कट रचवलाय त्यांना सांगतोय, जर माझ्या क्लायंटच्या केसाला जरी धक्का लागला, जर त्यांना कुठल्याही प्रकारची जर धमकी प्रलोभने तुम्ही द्यायचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांच्यापर्यंत जाण्याआधी त्यांना माझा सामोरा करावा लागेल. आम्ही सोडणार नाही. आणि आता पुढची जी लढाई आहे या गुन्ह्यात खबर देण्यासाठी आमच्या आंबेडकरवादी विचारधारेचा एक तरुण आता पुढे आलेला आहे. आणि आंबेडकरवादी विचारांचे जे कोणी पाईक असतील किंवा शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील, त्यांना माझं सांगणं आहे की अक्षय शिंदेच्या फॅमिलीला तुम्ही सामाजिक सुरक्षा देणे आता काळाची गरज आहे. पोलीस काय करतात काय नाही त्यांचं आम्ही कोर्टामध्ये जे काय कायदेशीर लढाई आम्ही देऊ, परंतु त्यांना समाजामधून ज्या पद्धतीने टार्गेट राजकारणी करतायत त्यांना भक्कमपणे तुमची समाजाची गरज आहे. कारण की त्याला दोषी कोणी ठरवलेलं नाही, न्यायालयालाच अधिकार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का पोलिसांनी त्या एखाद्याला दोषी ठरवलं, राजकारण्यांनी ठरवलं, तर मग तो दोन अपराधी आहे, तर मग मात्र तुम्ही त्याला सामाजिक कुठली सुरक्षा देऊ नका. सर, जे काही तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर मांडलेला आहे तो चौकशी अहवाल होता की न्यायालयीन आदेश होता? तो एक लक्षात घ्या, कस्टोडियल डेथच्या कायद्यामध्ये ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कस्टडीमध्ये होतो पोलिसांच्या, तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याआधी एक प्रक्रिया असते कायद्याची, मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल इन्क्वायरी होते. त्याच्यामध्ये कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये तो गुन्हा डेथ झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये पोलिसांचा याच्यामध्ये डिफेन्स होता का आम्ही त्याला गोळी का मारली, की आमच्या अंगावरती त्याने फायरिंग केली म्हणून मारली. परंतु त्यांचं सगळं साप खोटं आहे. आणि अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी म्हटलं की आमच्या मुलाचा खून केलाय, ते सबस्टन्स आता त्या मॅजिस्ट्रेट साहेबांनी सांगितलंय ना. म्हणजे यांचे नेते आले, यांचे कोणी पोलीस आले तर तात्काळ तुम्ही गुन्हे दाखल करणार, आणि कोर्टाने एखादी फाइंडिंग दिली तर तुम्ही प्रश्न उपस्थित करणार. तो आदेश आहे का तो रिपोर्ट आहे? अक्षय शिंदेच्या विरोधात आदेश होता का रिपोर्ट होता? संजय शिंदे ना खाता ना भाई, संजय शिंदे जो बोले वही सही, दाखिल हो गया एफआईआर. ऐसा कैसा चलेगा? सर हिंदी में बता दीजिए, अक्षय शिंदे हत्या मामले में आज मुंब्रा पुलिस स्टेशन में आप आए, कोर्ट के आदेश आने के बाद भी अब तक 5 पुलिस वालों पर कोई मामला दर्ज नहीं किया गया. अधिकारी से बात की है क्या? कुछ अधिकारी के सामने आपने अपनी बात को रखा? अधिकारी के सामने जो भी मैंने बात रखी है, मैंने इतना ही कहा है कि इसमें मैजिस्ट्रेट साहब की फाइंडिंग्स आई है, एनकाउंटर फेक है, वो मर्डर है, उसमें क्लियर ऑफेंस जो पहले का 302 था वो डिस्क्लोज हो रहा है आईपीसी का. और इसके वजह से आपके सरकारी पक्ष ने हाईकोर्ट के सामने कहा है कि हम मैजिस्ट्रेट साहब के रिपोर्ट के आधार के ऊपर कानूनी कार्रवाई हमारी पुलिस करेगी. तो स्थानिक पुलिस कौन पुलिस करेगी बोले ना, तो हम पुलिस के पास आए. 3 दिन से मेरा क्लाइंट मेरे से कांटेक्ट में आता है, मिलने आएगा बोल रहा है, लेकिन मिलने आया नहीं अभी तक. अक्षय शिंदे जो इस कंप्लेंट रिट में वो मिलने ही नहीं आ रहा है. मुझे अश्योरेंस दे रहे, आज भी मुझे मिलने आने को बोल रहे थे. सुबह मुझे कॉल आता है, उसमें बताया जाता है कि उनको धमकाया जा रहा है, उनकी अन्ना शिंदे की मदर को, कि तुमको इधर रहने नहीं देंगे बदलापुर में. क्यों भाई, मोगलाई है. बदलापुरातल्या तमाम मैं जितने भी आंबेडकरी अनुयायी है जो समतावादी विचार के, मैं रिक्वेस्ट करूंगा आपके माध्यम से कि उनको सामाजिक सुरक्षा प्रदान करिए. उस व्यक्ति ने कोई गुनाह नहीं किया था, क्योंकि कानून कहता है कि जब तक कोई सक्षम न्यायालय किसी आरोपी को दोषी नहीं करार देता तब तक वो निरपराध माना जाएगा. नहीं तो एक तो ये आप जुडिशियल सिस्टम का जो हमारा बेसिक सिद्धांत है उसको मानो, नहीं तो वो सिस्टम आप तो फिर पुलिस राज बन जाएगा अगर उसको नहीं मानेंगे तो ये चीज है. रुको जरा, बोला मैडम को आने तो थोड़ा आगे आ जाओ मैडम. हाँ देखिए, अभी हम अगली प्रोसीजर अभी तुरंत में डिस्क्लोज नहीं कर सकता, क्योंकि अगर स्ट्रेटेजी मैंने डिस्क्लोज की तो यहाँ पर अदृश्य शक्ति बहुत ऑपरेट होती है. एक अदृश्य शक्ति होती है, समझे. आप सबको पता है कि इसमें वो जो संजय शिंदे है वो लोग है, अक्षय शिंदे का उनका क्या जमीन का झगड़ा था क्या? वो पहली बार उसको मिलने गए थे और उसी दिन एनकाउंटर हो गया. तो एफआईआर अक्षय के खिलाफ उसके पत्नी का आरोप की दाखल करने से यह कॉन्स्पिरेसी शुरू हुई है, ऐसा मेरा स्पष्ट मत है. और उसका एंड 23 तारीख को जब उसके खिलाफ चार्जशीट रजिस्टर हुई
कहाँ पर? पनवल के कोर्ट में। उसी दिन उसका इनकाउंटर होता है। यार इतना तो समझ में आता है सबको कि उसको मर्डर करना है। और ये क्यों किया? क्यों कि वो जो बच्चियों का जो उनके जितने भी स्टेटमेंट्स मैंने पढ़े, उनके माँ बाप का पूरा रोष जो है वो वहाँ की पुलिस और वहाँ के मेडिकल ऑफिसर के खिलाफ था। उनके खिलाफ तो कुछ भी कार्रवाई नहीं हुई। जिन लोगों ने मेडिकल के लिए उनको कितने घंटों ठहराया, कितने घंटों उनको खड़ा किया। बच्ची है वो, मेरे को भी 1 साल की बच्ची है, उनको भी जस्टिस नहीं मिल रहा है और मेरे क्लाइंट को भी जस्टिस नहीं दे रहे ये लोग। तो काम किसके लिए कर रहे, किसके लिए लड़ रहे? वो बच्चियों को भी तो न्याय मिलना चाहिए। अक्षय शिंदे जिंदा होता तो सच्चाई बाहर आती ना। उसको मारने से बाद सच्चाई दफन कर दी, उस केस का पूरा डिटेल ही खत्म कर दिया। तो ये सब रहे ना, ये उसके खिलाफ के आरोप जो है वो सिद्ध नहीं होने सर थे, क्योंकि चार्जशीट में जो उन्होंने स्टेटमेंट्स 164 में निचले कोर्ट में दिए और जो एविडेंस है एफएसएल का वगैरह दूसरा एविडेंस है, उसका कोई भी तालमेल नहीं है। और सबसे इंपॉर्टेंट चीज, उसका आईडी परेड के पहले ही एबीपी माझा न्यूज चैनल वालों के कुछ रिपोर्टर ने वो पब्लिश कर दिया था। तो इसमें वो क्लियर दिख रहा है कि उसका कोई वैल्यू ही नहीं है टेस्ट आइडेंटिफिकेशन परेड का। और ये सब चीजें सरकार के लोगों को मालूम थी, वो लोग सिद्ध नहीं कर सकते थे उसके आरोप। और फिर लोगों का रोष आता था, फिर लोगों का रोष शांत करने के लिए शॉर्टकट मेथड यूज करके उसका एनकाउंटर कर दिया। सर, जब ये एनकाउंटर उस दौरान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थे, उन्होंने ऐसा कहा कि पुलिस वालों ने अपने समर्थन के लिए अक्षय शिंदे के ऊपर एनकाउंटर किया। उनके अनेक मंत्रिमंडल के नेता थे, वो कह रहे थे कि हैवान था, जिस तरीके से बच्चों पर बलात्कार किया था। एकनाथ शिंदे ने खुद कहा था कि हमारी माँ बहनों पर ऐसी नजर देखने वाले का उसका हम करेक्ट कार्यक्रम करते। देखिए, अभी एकनाथ शिंदे ने बोले इतना तो करेक्ट कार्यक्रम बोले, और वो करेक्ट कार्यक्रम इनकरेक्ट है कानून के हिसाब से। ये कौन बोले? जुडिशियल ऑफिसर बोले। और न्याय देने का अधिकार, जजमेंट देने का अधिकार किसको है? जुडिशियल ऑफिसर को है। अगर हमारे एकनाथ मामा का ऐसा स्टेटमेंट है तो इसमें करेक्ट कार्यक्रम क्या था, किसके आदेश पर यह करेक्ट कार्यक्रम हुआ है, इसके बारे में जांच हमारे देवा भाऊ बिठाए, ये मैं उम्मीद करता हूँ। मैं देवा भाऊ को यही विनंती कर रहा हूँ कि आप वकील हो, ये एकनाथ शिंदे, एकनाथ मामा, ये लोग लॉयर वगैरह नहीं है, उनको कानून के बारे में कितनी जानकारी है मुझे नहीं पता, लेकिन इसमें एक गरीब संडास साफ करने वाले के बच्चे का मर्डर किया गया है। हम कोई भी सत्ता का अमर पट्टा पहन के नहीं आए। कभी ना कभी सम्राट अशोक को भी सत्ता से बाहर होना पड़ा था, मुगलों का भी शासन से बाहर होना पड़ा था। तो कोई कभी भी अगर ऐसी व्यवस्था बनाएंगे तो यही व्यवस्था अगर कंटिन्यू हुई तो हमारे देश के हित में नहीं है, हमारे लोकतंत्र के हित में नहीं है। और पुलिस राज आपको भी पसंद नहीं है, ये मैं भी जानता हूँ। तो इसके लिए आप इसके ऊपर मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ देवा भाऊ से कि एकनाथ मामा या फिर उनके पार्टी के जो भी लोग हैं, अभी फिलहाल तो मैंने इसमें कमेंट तो खाली एकनाथ मामा के एक गृह राज्य मंत्री कदम और संजय जी शिरसाट, ये दोनों का ही मैंने स्टेटमेंट सुना है। देवा भाऊ की पार्टी का अभी तक कोई ये रिपोर्ट आने के बाद किसी ने स्टेटमेंट दिया ऐसा मेरे को तो दिख नहीं रहा है, एडवर्स स्टेटमेंट। वो टाइम पे उन्होंने बोला था तो उसके खिलाफ वो अलग प्रोसीडिंग हम लोग चलाएंगे, वो इशू नहीं है। लेकिन अभी फाइंडिंग्स आने के बाद तो ये नहीं बोल रहे, अभी जांच का विषय ये। अगर फाइंडिंग आई, एफआईआर हुई है, तो एफआईआर अगर होगी तो इसमें अभी से एफआईआर के पहले अगर जांच को अगर टेम्पर करने का, एविडेंस को टेम्पर करने की कोशिश अगर करने रहे लोग, तो इनको कंट्रोल करना चाहिए होम मिनिस्ट्री ने। और देवा भाऊ चीफ मिनिस्टर भी, उनका सबसे पसंदीदा गृह विभाग भी उनके पास ही है, तो होम मिनिस्ट्री के वो प्रमुख है, पुलिस के प्रमुख है वो चाहे वो डिसीजन ले सकते, 2 दिन में इनको सबको अंदर कर सकते। तो इस पे देवा भाऊ से हमको उम्मीद है, लेट्स सी। नहीं तो हमारे पास कोर्ट है, हमको ऐसी कोई भी चीज नहीं है जो हम कोर्ट से अगर रिक्वेस्ट करें या कानूनन दायरे में हमारी मांग अगर जायज हो और इंसाफ हो, तो इस देश में न्यायपालिका है और इसकी लड़ाई आगे की न्यायपालिका को कैसे सक्षम की जाए, इसके लिए हम लोग अभी आगे की रणनीति बना रहे। हमारे जजेस की जो वैकेंट पोस्ट है वो तुरंत भरने के ऊपर हम लोग का कोशिश इसलिए करेंगे क्योंकि चीज ये हो रही है कि लोगों के इसमें से पुलिस एनकाउंटर के ऊपर, पुलिस जस्टिस सिस्टम, पुलिस एनकाउंटर जस्टिस के ऊपर इन लोगों ने जो राजनीति की है वो सबसे गलत है। उसका रीजन ये कि कोर्ट से जल्दी जल्दी जस्टिस नहीं हो रहा है। कानून तो बन गया, उसमें एक टाइम पीरियड दिया है कि इसमें ट्रायल खत्म करे, लेकिन होता क्यों नहीं है? क्योंकि जजेस की संख्या उतनी नहीं है। आप देखिए जजेस लोड कितना है, उनका फैमिली लाइफ कुछ भी नहीं है। जजेस की वैकेंट पोस्ट क्यों नहीं भरते? सरकार के हाथ में। एमपीएससी क्या कर रही है? अभी अगर इनको लगता है कि कोर्ट के द्वारा, कानून के द्वारा तुरंत न्याय मिले, तो देवा भाऊ जो बदलाचं राजकारण चाहते तो उसके ऊपर तत्काल जो भी जुडिशियल मैजिस्ट्रेट और सेशन जजेस की जो पोस्ट है वो भरे। और सेंट्रल गवर्नमेंट से हम उम्मीद रखते हैं
कि आप भी हाई कोर्ट के जो भी है चीफ जस्टिस साहब, सुप्रीम कोर्ट के भी खन्ना साहब, उनसे भी हम लोग रिक्वेस्ट करेंगे कि हाई कोर्ट के हमारे जो वैकेंट पोस्ट है वो भी भरे, क्योंकि अगर इंसाफ कोर्ट से लोगों का फटाफट मिलने लगा तो फिर लोगों का इंसाफ बढ़ेगा, लोगों का विश्वास बढ़ेगा। नहीं तो फिर पुलिस ऐसे किसी को मार देगी, लोग बोलेगा हाँ कोर्ट से बहुत जल्दी न्याय नहीं मिलता है, पुलिस मारनी बराबर कर दी। तो ये अगर अपने को रोकना है तो हमको जो अशक्त जुडिशरी बना के रखी है राजनीति करने वाले लोगों ने, उसको सशक्त बनाना बहुत जरूरी है। और वो अशक्त बनाने का एक कारण ये भी है क्योंकि सबसे ज्यादा आपराधिक रिकॉर्ड वाले जो MP MLA है वही लोग जल्दी से जल्दी उनको सजा मिलके वो अंदर जाएंगे, इसलिए जजेस की पोस्ट भी वो लोग तत्काल नहीं भरते। इसके लिए आप पत्रकारों की और हम जैसे वकीलों की भी जिम्मेदारी है कि हम जिस कोर्ट से न्याय मांगते हैं उस कोर्ट को न्याय देने के लिए, जल्दी न्याय देने के लिए जो जो चीजें जरूरी होती है उस चीज को जल्द से जल्द हमको भी एक लीगल स्टेप्स उठाने जरूरी है। सर, एक आखिरी सवाल, जिस तरीके से आपने कहा कि उनके परिवार वालों को सुरक्षा अब तक नहीं मिली है, जो सरकारी मदद है वो अब तक नहीं मिली है, जिस तरीके से जो भीड़ में जिस तरीके से संतोष देश सिंह हत्या मामले तो उसमें परिवार वालों को मदद की थी, सरकार की तरफ से इस मामले में अपने अधिकारी से भी बात की। देखिए, कस्टोडियल एनकाउंटर में आपने देखा है कि हमारे सोमनाथ सूर्यवंशी जो लॉ पढ़ रहे थे उनका जो कस्टडी में मर्डर हुआ, उस सिलसिले में देवा भाऊ ने विधानसभा में 10 लाख की मदद घोषित की। इसमें तो उसमें अभी तो इंक्वायरी चल रही है, इंक्वायरी का रिपोर्ट भी नहीं आया। तो फिर उधर पब्लिक कियोस है, पब्लिक है उसके साथ में, यहाँ पर इनको पहले आरोपी घोषित कर दिया, अपराधी घोषित किया, इनके साथ लोग नहीं है। तो मतलब ऐसा है क्या आपने का राज्य में कि ज्यादा लोग चिल्लाएंगे कि इनको इंसाफ दो तभी ये लोग विधानसभा में घोषित करेंगे, और लोग नहीं चिल्लाएंगे तो कुछ नहीं मिलेगा, ऐसा है क्या? तो फिर मतलब ये क्या चुनाव थोड़ी चल रहा है ये? तो ये सब चीजें नहीं चलेगी। कानून के हिसाब से अगर देवा भाव नहीं करते तो समानता के अधिकारों के ऊपर हर चीज के लिए अगर गवर्नमेंट हमको कोर्ट में जाने के लिए फोर्स करेगी तो हम भी तैयार है। लेट्स सी।